नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विषय मराठी पाठ 17वा सोनाली या पाठाचे स्वाध्याय पाहणार आहोत। या पाठात स्वाध्याय पाहण्या अगोदर आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा। 1. आकृत्या पूर्ण करा। लेखकाने निवडलेल्या पिल्लांची वैशिष्ट्ये। पहिलं वैशिष्ट्य आहे जन्म घेऊन 2 महिने झाले होते। दुसरं वैशिष्ट्य आहे कमी फिसकणारे व शांत स्वभावाचे। 3. इतर पिल्लांपेक्षा सशक्त होते। सोनाली व रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती। 1. दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत। 2. थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत। 3. रुपाली फुस करून अंग टाकी व झोपी जाई। आणि 4. सोनालीला लगेच झोप येत नसे, तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे, मगच ती झोपी जाई। 2. तुलना करा। सोनाली आणि रुपाली। सोनाली पेक्षा 7 दिवसांनी लहान दिसायला लहानखुरी। रुपाली वयाने सोनालीपेक्षा मोठी, सुरुवातीला अंगापिंडाने सुद्धा मोठी। 2. रुपाली गुरगुरली की सोनाली बापडी होऊन कोपऱ्यात बसे। रुपाली सोनालीवर ताईगिरी करायची, सोनालीवर गुरगुरायची, तिला दमात घ्यायची। आणि 3. वय वाढल्यावर रुपालीच्या दुप्पट चौपट वाढली। रुपाली वय वाढल्यावर लहानखुरीच राहिली। 4. रुपालीला तोंडात उचलून घरी पण रुपालीला तिचे दात लागत नसत। रुपालीने तरीही आपला ताईपणा सोडला नाही, गुरगुरून सोनालीला दटावीत असे। 3. खालील वाक्यातून दिसणारे सोनालीच्या स्वभावाचे पैलू लिहा। सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत, सोनाली प्रेमळ होती। रुपाली सोबत नसली तर सोनाली जाळीच्या दारावर पंजे मारी। सोनाली रुपालीवर मैत्रीसारखे प्रेम करत होती। सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली की जेवणाच्या वेळी फसवले तर तिला संताप येई। सोनाली शांत होऊन लेखकाचे पाय चाटू लागली। झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागण्याची ही वृत्ती दिसून येते। मोठ्याने फिसकरून सोनाली ग्रस्तांच्या अंगावर आली, आपल्या माणसाच्या रक्षणासाठी धावते। सोनाली आळीपाळीने आपल्याकडे पाहत होती, आपल्या माणसापासून आपण दूर जात आहोत याचे तिला दुःख होते। 4. पुढील घटना केव्हा घडल्या ते लिहा। घटना: सोनाली अण्णावर रागावली। घटना केव्हा घडली? जेवणाचा डबा न घेताच अण्णा गच्चीवर सोनालीकडे गेले तेव्हा सोनाली अण्णावर रागावली। दुसरी घटना: सोनालीने पातेल्याची चाळणी केली। घटना केव्हा घडली? सोनालीला दूध प्यायला दिलेले पातेले लेखक परत आणायला विसरले तेव्हा सोनालीने पातेल्याची चाळणी केली। तिसरी घटना आहे सोनाली ग्रस्ताच्या अंगावर धावली। घटना केव्हा घडली? त्या ग्रस्ताने सोनालीला उचलून घेतले तेव्हा सोनाली ग्रस्ताच्या अंगावर धावली। 4. सोनाली बिथरली, गरागरा फिरू लागली। घटना केव्हा घडली? ती एकटीच पिंजऱ्यात अडकून पडली तेव्हा सोनाली बिथरली आणि गरागरा फिरू लागली।
5. सोनाली आणि रुपाली यांच्यातील मैत्री दर्शवणाऱ्या त्यांच्या 2 सवयी. सोनाली व रुपाली एकत्र फिरत, एकत्र झोपत. दुसरी आहे एकत्र जेवण घेत. 6. खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. डोळे विस्फारून बघणे म्हणजेच अर्थ आहे आश्चर्याने पाहणे आणि वाक्यात उपयोग आहे छोट्या रोपाला लागलेल्या आंब्याकडे सर्वजण डोळे विस्फारून पाहू लागले. लळा लागणे याचा अर्थ आहे जीव लागणे, माया लागणे किंवा खूप आवडणे. याचा वाक्यात उपयोग आहे कुत्र्याच्या छोट्या पिल्लांचा थोड्याच दिवसात मुलांना लळा लागला. तुटून पडणे द्वेषाने रागाने हल्ला करणे. वाक्यात उपयोग भारतीय सैनिक त्या आतंकवाद्यावर तुटून पडले. तावडीत सापडणे, कचाट्यात सापडणे. चोर शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडलेच. स्वमत. सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा. एकदा दीपाली सोनाली बरोबर खेळत बसली होती. तेवढ्यात एक पेशंट तिथे आला. त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला. दीपाली चुकून सिंहणीकडे गेली असावी या कल्पनेने तो धावत आणि त्याने दीपालीला चटकन उचलून घेतले. एक परका माणूस प्रिय व्यक्तीला उचलून घेतो याचा सोनालीला संताप आला. ती त्याच्यावर फिसकारली आणि चवताळून त्याच्यावर धावली. तिचा तो अवतार पाहून त्याने दीपालीला तशीच टाकून तेवढ्यात अण्णा बाहेर आले. त्यांना घडलेली हकीकत समजली. प्रसंगात प्रत्यक्ष पाहण्यासाठी अण्णाने त्या ग्रस्ताला दीपालीला उचलायला सांगितले. त्या ग्रस्ताने दीपालीला हात लावता मात्र सोनाली चवताळून त्याच्या अंगावर धावली. लेखकाचे घर हे आता तिला स्वतःचे घर वाटत होते. घरातली माणसे ही आता तिची माणसे झाली होती. परक्या माणसांनी घरातल्या माणसांना हातसुद्धा लावणे तिला मंजूर नव्हते. सोनालीच्या मनातली प्रेमाची ही उत्कट भावना या प्रसंगातून व्यक्त होते. पशूंना कोणी फसवलं तर त्यांना राग येतो. यासंबंधी तुम्ही अनुभवली एखादी घटना तुमच्या शब्दात सांगा. एकदा माझ्या दारात एक गाय आली. मी घरात जाऊन चपाती आणली. गायीपासून थोड्या अंतरावर फेकली. गाय पटकन त्या बाजूला वळली आणि तिने खाली पडलेली चपाती पटकन खाऊन घेतली. मी परत गायीला हातातली चपाती दाखवली आणि दूरवर फेकली. तिने परत चपाती खाऊन घेतली. मला मजा वाटू लागली. यावेळी गायीची मजा घेण्याचे मी ठरवले. परत गायीला चपाती दाखवली आणि फेकल्यासारखे केले, पण खरंच तर हातातील चपाती मी फेकलीच नाही. पण बिचारी गाय चपाती खाण्यासाठी गडबडीने वळली, पण तिला तिथे चपाती दिसली नाही. मी परत तसेच केले. आता मात्र गायीच्या लक्षात आले आणि ती सरळ माझ्या बाजूने वळली. मी भीतीने हातातली चपाती तिथेच टाकली आणि घरात पळालो. ज्याप्रमाणे माणसांना राग येतो त्याचप्रमाणे पशूंना कोणी फसवलं तर त्यांना पण राग येतो. ही गोष्ट या प्रसंगातून शिकले. भाषा अभ्यास. खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा. ती दोघे बहीण भाऊ आहेत. या वाक्यामधील सामासिक शब्द हा बहीण भाऊ हा आहे. खरे खोटे समजल्याशिवाय अभिप्राय देऊ नये. या वाक्यातील सामासिक शब्द आहे खरे खोटे. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात. द्वंद्व समासाचे एकूण 3 प्रकार आहेत. एक आहे इतरेतर द्वंद्व समास, 2 वैकल्पिक द्वंद्व समास आणि 3 समहार द्वंद्व समास. एक आहे इतरेतर
द्वंद्व समास खालील सामाजिक शब्दांचा विग्रह करा. उदाहरणार्थ आई वडील जसे आई आणि वडील. तसेच नागडोळे जसे नाक आणि डोळे. सुंठ साखर जसे सुंठ आणि साखर. कृष्ण अर्जुन जसे कृष्ण आणि अर्जुन. विटी दांडू जसे विटी आणि दांडू. हे इतर द्वंद्व समास आहेत. ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चयबोधक उभयान्वी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्या समासाला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. इतरेतर द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये. अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते. या समासाचा विग्रह करताना आणि व ही समुच्चयबोधक अव्यय वापरावी लागतात. 2. वैकल्पिक द्वंद्व समास. खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामाजिक शब्द ओळखा. उदाहरणार्थ बरे वाईट प्रसंग सगळ्यांच्या जीवनात येतात. जसं बरे वाईट जसे की बरे किंवा वाईट. कुठलीही गोष्ट स्वीकारण्यापूर्वी सत्याचा विचार करावा. सत्यासत्य जसे सभेला 4-5 माणसेच उपस्थित होती. वैकल्पिक द्वंद्व समासमध्ये ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा या विकल्पबोधक उभयान्वी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. जसे वैकल्पिक द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे पाहू आपण. दोन्ही प्रधान पदापैकी एकाचीच अपेक्षा असते. समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी एखादे विकल्पबोधक उभयान्वी अव्यय वापरावे लागते. 3. समाहार द्वंद्व समास. उदाहरणार्थ सहलीला जाताना पुरेसे अंथरूण पांघरूण सोबत घ्यावे. अंथरूण पांघरूण अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. तर खालील वाक्ये वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा. कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो. भाजीपाला या ठिकाणी. गरिबास कपडा लत्ता द्यावा अन्न पाणी द्यावे. जसं इथे कपडा लत्ता आणि अन्न पाणी. 3. समाहार द्वंद्व समास. ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. समाहार द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये. समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही समावेश केलेला असतो. समासात आलेल्या आणि त्या जातीच्या इतर वस्तूंच्या समुदायाला महत्त्व असते म्हणून हा समास एकवचनी असतो. पुढील प्रश्न आहे, तक्ता पूर्ण करा. सामाजिक शब्द. पालापाचोळा. विग्रह पाला पाचोळा वगैरे. समासाचे नाव समाहार द्वंद्व समास. केर कचरा केर कचरा वगैरे. समासाचे नाव आहे समाहार द्वंद्व समास. 3-4 3 किंवा 4. समासाचे नाव आहे वैकल्पिक द्वंद्व समास. सामासिक शब्द आहे खरे खोटे. विग्रह आहे खरे किंवा खोटे. समासाचे नाव आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि कुलूप किल्ली. सामासिक शब्द विग्रह आहे कुलूप आणि किल्ली. समासाचे नाव आहे इतरेतर समास.